फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्ये केलंय। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत या प्रकरणी राजकारण सुरू असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदने हा पोलिसांसमोर हजर झालाय। बघूया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने पोलिसांसमोर हजर झाला। पण या प्रकरणावरून राजकारण तापलेलं आहे। माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या पीएननी डॉक्टरवर दबाव टाकल्याचं सांगत ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आरोप करतायत। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्यातील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलंय। महिला डॉक्टरची आत्महत्या कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या सद्सद विवेक बुद्धीला हादरवून सोडणारी शोकांतिका आहे। एक होतकरू डॉक्टर व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या भ्रष्टाचाराची आणि अत्याचाराची बळी ठरली। ज्याला गुन्हेगारांपासून जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानेच या निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिचं शोषण करण्याचा अत्यंत घृणास्पद गुन्हा केला। भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता। ही आत्महत्या नाही, ही संस्थात्मक हत्या आहे। सत्ता जेव्हा गुन्हेगारांची ढाल बनते तेव्हा न्यायाची अपेक्षा कुणाकडनं करायची? या मृत्यूने भाजप सरकारचा अमानुष आणि असंवेदनशील चेहरा समोर आणलाय। न्यायासाठीच्या या लढ्यात आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। भारताच्या प्रत्येक मुलीसाठी आता भीती नाही, न्याय हवाय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीडित कुटुंबाची वडवणी गावात भेट घेत सांत्वन केलं। यावेळी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली। प्रशासनाकडून, पोलिसांकडून आणि काही राजकीय लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात दबाव करण्यात येतो आणि मग त्यांना शेवटी हे करावं लागतं। ह्या मुलीने तक्रार पण दिलेली की तिला मुद्दाम, मला असं वाटतं PM तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता। रात्री मध्यरात्री तिला PM करण्याची जबरदस्ती केली। जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। उशीर करण्यात आला। FIR लिहायला सुद्धा 6, 7, 8 घंटे त्या ठिकाणी लावले। म्हणून आमचे इथलं आल्याच्या नंतर लक्षात आले की कुटुंबियाला अजून काही सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी जबाब त्या ठिकाणी द्यायचे आहेत। तर त्या मला वाटतं सातारच्या पोलिसांनी तिकडे बोलू नये, त्याच्याऐवजी पोलिसांनी इकडे येऊन त्यांचे जबाब घ्यावेत आणि जबाब घेतल्याच्या नंतर मग, परंतु आग्रही मागणी आमची ही आहे की SIT याच्यामध्ये झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं। यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे। तो कितीही मोठा असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पक्षाचा नेता असू देत, जर त्याच्या माणसांनी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये। ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी फलटणमध्ये पोहोचले। यावेळी भाषणात त्यांनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं सांगितलं। आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। तसंच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर राजकारणातून आरोप करण्यात आले असं म्हणत त्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी माजी खासदार रणजितसिंह भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं। काहीही
काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती, प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो. अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही. मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? वाटतं पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या. तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार. फलटणचे कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार. म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे. मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घ्यावी. 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं. पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं. साहेब, मी सर्वसामान्य आज तुमच्याबरोबर इथे कोटबीट घालून तुमच्या समोर असत, पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला, कुठेही वडापाव खायला, कुठेही चहा प्यायला असतो का नसतो? रणजित निंबाळकर कधी कुणाशी मस्तीत वागला नाही, कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही. असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही. हे पहा, मी त्या मुलीनं लिहिलेल्या ओळीच्या नंबर सहित मी ट्विट केलेलं आहे. कितव्या नंबरच्या ओळीत यांच्याविषयी काय काय बोललेले आहे. त्याच्यानंतर किती वाजता कोणी फोन केला, कोणत्या आरोपात केला, कोणाची कंपनी, हे सुद्धा मी आपल्या समोर सांगितलेलं आहे. हे कंपनीचे मालक स्वतः रणजित नाईक आहेत. यांचे पीए तिथे गेले होते हे तेही कबूल करतात. मी तर म्हणतो सीडीआर रिपोर्ट काढा. मग खासदार जे माजी खासदार आहे जे उडवाउडवीचे उत्तर देतात, माझा संबंध नाही. तर माझं म्हणणं आहे की त्यांच्या सेक्रेटरीचे सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट काढा आणि सीडीआर रिपोर्ट असला त्यांच्यावर कारवाई करा. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत प्रशांत बनकर आणि निलंबित PSI गोपाल बदने या दोघांना अटक करण्यात आली आहे. गोपाल बदने शनिवारी फलटण पोलिसांसमोर हजर झाला. आता या दोघांच्या चौकशीत या प्रकरणातील इतर आरोपींचीही नावं समोर येण्याची शक्यता आहे. बीडहून उदय नागरगोजेसह साई सावंत, पुढारी न्यूज, फलटण.